ठाकरे बंधूंचा भारतीय भाषांना विरोध, मात्र इंग्रजीला पायघड्या. फडणवीसांचा हल्लाबोल. आदित्य आणि अमित ठाकरेंच्या बॉम्बे स्कॉटिश शाळेचा दाखला देत ठाकरे बंधूंवर घणाघात. कुणाचीही युती होवो अथवा न होवो, दबावाला बळी न पडता हिंदीबाबत निर्णय घेणार. सरकारी समितीला न जुमानण्याचा इशारा देणाऱ्या राज ठाकरेंना फडणवीसांचा टोला. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा 5 जुलैला वरळी डोममध्ये एकत्रित मराठी विजय मेळावा. मोदी शहा आणि फडणवीसांनाही निमंत्रण देणार. संजय राऊतांची माहिती. मेळाव्यात फडणवीसांचं अभिनंदन करा, शेलारांचा खोचक सल्ला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा छळ केला. दोन्ही भावांच्या एकत्र येण्याआधी नारायण राणेंकडून हल्लाबोल. तर मराठीसाठी ठाकरे एकत्र आल्यानं राणेंना पोटशूळ. ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल. शेतकरी विरोधी वक्तव्य करणाऱ्या लोणीकर कोकाटेंचा विरोध करताना नाना पटोलेंकडून राजदंड उचलण्याचा प्रयत्न. दिवसभरासाठी निलंबन. रोजच विषय मांडणार, पटोलेंचा निर्धार. बीडमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एसआयटीची घोषणा. एका आरोपीवर संदीप क्षीरसागरांचा वर्दहस्त. धनंजय मुंडेंचा आरोप. तर मंत्रिपद गेल्यानं मुंडेंना दुःख. क्षीरसागरांचा पलटवार. रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत घोषणा. किरेन रिजिजू, फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत वरळीत भाजपचा भव्य कार्यक्रम. एकनाथ शिंदेंकडून शिवकोश. शिवसेना विश्वस्त संस्थेची स्थापना. शिवसेनेची मध्यवर्ती कार्यालय आणि शाखांचं व्यवस्थापन संस्थेकडे सोपवणार. तर चोरांच्या मनात चांदणं. भास्कर जाधवांचा टोला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. मतदारसंघातील कामांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. शक्तीपीठ महामार्गाविरोधात पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात चक्काजाम. कोल्हापुरात शेतकऱ्यांचा पंचगंगेत उडी मारण्याचा प्रयत्न. तर सोलापूर, बीड, हिंगोली, परभणी, लातूरमध्ये रास्ता रोको. मध्यरात्रीपासून होणाऱ्या संपातून स्कूल बस मालक संघटनांची माघार. उद्या मुख्यमंत्र्यांसोबत संघटनांची चर्चा. तर अवजड वाहनं, खासगी बस चालक संपावर मात्र ठाम. उत्तराखंडच्या यमुनोत्रीमध्ये अडकले महाराष्ट्रातील 150 पर्यटक. पर्यटकांना महाराष्ट्रात सुखरूप आणणार. शिंदेंसह शंभूराज देसाईंची माहिती. तुकोबांच्या पालखीचं सोलापूरमध्ये उत्साहात स्वागत. तर अकलूजमध्ये रिंगण. तर ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पुरंदवाडेमध्ये गोल रिंगण आणि माळशिरसमध्ये मुक्काम. कोलकाता हायकोर्टाचा क्रिकेटर मोहम्मद शमीला दणका. पत्नी हसीन जहाला पोटगीच्या रूपात महिन्याला 4 लाख रुपये देण्याचे निर्देश. नमस्कार, मी दीपक पळसुले.